आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। विधानसभेत जसं बहुमत दिलं तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्हाला यश मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। कोकण आणि शिवसेनेचं वेगळं नातं आहे, कोकणचा विकास करण्याचा शब्द द्यायला मी आलोय असं एकनाथ शिंदे म्हटले। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिंदे साहेबांनी उद्योगमंत्री बनवलं, विरोधकांचं डिपॉझिट घालवून शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणा, शिवसेनेला मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहन उदय सामंत यांनी केलं। काही जण माझ्यासमोर गपगुमान बसतात, माझी पाठ फिरली की चक्र फिरवतात, त्यांना वाटतं मला काहीच कळत नाही असं अजित पवार म्हटले। समोरून विरोध करा पण गद्दारी करू नका असं अजित पवार म्हणाले। बारामती इथल्या प्रचार सभेत अजित पवारांचं भाषण सुरू असताना मागून प्रचाराची रिक्षा गेली, त्यावर तू थांब जरा, नौटंकी करतोय, काही फक्त दिखावा करतात, काही काम करत नाहीत, फक्त आवाज कसा होईल तेच पाहतात असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला। इस्लामपूर शहराचं ईश्वरपूर नाव बदलून मी पहिल्यांदाच आलोय, याचा मला आनंद आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। ईश्वरपूरची सत्ता द्या, सांगली जिल्ह्यातलं सर्वात विकसित शहर करू असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं। मंत्री छगन भुजबळांनी थेट हॉस्पिटलमधून येवल्याच्या मतदारांशी संवाद साधला। जेवढं प्रेम तुम्ही मला दिलं तेवढंच महायुतीच्या उमेदवारांना द्या असं आवाहन भुजबळ यांनी केलं। अमरावतीमधील वरुड नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात माजी खासदार नवनीत राणांनी रोड शो काढला होता। शहरातील मुख्य मार्गांवरून काढण्यात आलेल्या या रोड शोला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। जळगावच्या चोपडा तालुक्यात माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या नेतृत्वात प्रचार रॅली काढण्यात आली। चोपड्यातील मतदार नम्रता पाटलांना मतदान करून शिवसेनेचं पॅनल निवडून देतील असा विश्वास अमृता सोनवणे यांनी व्यक्त केला। वाशिम नगर परिषदेची पूर्ण तर रिसोड नगर परिषदेच्या प्रभाग 5 ब आणि 10 अ ची निवडणूक लांबणीवर पडली आहे। रिसोड नगर परिषदेच्या प्रभाग 5 ब आणि 9 अ या नगरसेवकांच्या 2 जागांसाठी 20 डिसेंबरला निवडणूक होणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगरपालिकेचे निवडणूक पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे। सोबतच नगरसेवक पदांसाठी शेगाव इथे 2, जळगाव इथे 3, जामोद आणि खामगावमध्ये 4 वॉर्डमधील निवडणूक रद्द करून पुढे ढकलण्यात आली आहे। त्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यात येत्या 2 डिसेंबर रोजी 11 ऐवजी 10 नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी मतदान केलं जाणार आहे। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नगर परिषदेच्या 2 प्रभागातील निवडणुका लांबणीवर गेल्या। न्यायालयीन अपील दाखल असल्यानं निवडणूक आयोगाच्या आदेशानं निवडणुका पुढे लांबणीवर गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे। आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा म्हणून नशिराबाद पोलीस ठाण्याच्या वतीनं रूट मार्च काढण्यात आला। गावातील मुख्य चौक, बाजारपेठ परिसर आणि संवेदनशील भागात रूट मार्च काढण्यात आला। मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या कामासाठी प्रशासनानं सामुदायिक आरोग्य स्वयंसेविका आणि आशा सेविकांची बूथ स्तर अधिकारी म्हणून नियुक्ती केली। मात्र मुंबई महानगरपालिकेनं सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सीएचव्ही आणि आशा सेविका महानगरपालिकेच्या कर्मचारी नाहीत, त्यामुळे त्यांना निवडणुकीचं काम बंधनकारक नाही असा पवित्रा घेत मुंबईतील 4500 सेविकांनी बूथ स्तर अधिकारी म्हणून काम करण्यास थेट नकार दिला। आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केला। महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंचा एकेरी उल्लेख करत जहरी टीका केली। 15 वर्ष सत्तेत असताना कर्जतचा विकास दिसला नाही का असा सवाल थोरवे यांनी केला। दौंड नगर परिषद निवडणूक प्रचाराच्या वेगवेगळ्या झालेल्या सांगता सभेत दौंडचे भाजप आमदार राहुल कुल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून चांगली जुंपली आहे। माझ्या ओळखीचा पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी त्यालाही सांगेल इथे मदत करायची असं मिश्किल वक्तव्य केल्यानं दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं। शिवप्रतिष्ठानचे भिडे गुरुजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवाई प्रवास एकत्रितरित्या केला। कोल्हापूर जिल्ह्यातील सनगड ते कराड विमानतळ असा सोबत प्रवास केला। झोपडपट्टी मुक्त मुंबईचं उद्दिष्ट गाठण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना चालना देण्यासाठी झोपडपट्ट्यांचाही समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। त्यानुसार 50 एकर किंवा त्यापेक्षा अधिक जागेवरील झोपड्यांचा, इमारतींचा आणि चाळींचा समूह पुनर्विकास केला जाणार आहे। झोपू प्राधिकरणानं 5 जागांचा शोध सुरू केला असून यापैकी एक मानखुर्दमधील जागा निश्चित केली आहे। नोव्हेंबरमध्ये मुंबईत 12,000हून अधिक घरांची विक्री झाली असून राज्य सरकारला यातून मुद्रांक शुल्कापोटी 1043 कोटी रुपये महसूल मिळाला। ऑक्टोबरमध्ये 11,000हून अधिक तर नोव्हेंबरमध्ये 12,000हून अधिक घरांची विक्री झाली। ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये घरांच्या विक्रीमध्ये काहीशी वाढ झाली। वर्ध्यात वाहन तपासणीमध्ये 2,64,000 आढळून आले। सोन्याचा आणि चांदीचा ऐवज ताब्यात घेण्यात आला। नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली।
पालघरमधल्या बोईसर तारापूर चिंचणी बायपासवर इनोव्हा कार आणि दुचाकीची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले। 2014 मध्ये रक्षा खडसेंच्या उमेदवारीचा वाद चांगलाच गाजला होता। या उमेदवारीचा किस्सा मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितला। 2019 मध्ये देखील रक्षा खडसेंच्या उमेदवारीबाबत निगेटिव्ह सर्व्हे होता, मात्र त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याचं मुंडेंनी म्हटलं। नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणातून सक्षम ताटे नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली। त्याच्या प्रेयसीनं अंत्यसंस्कारापूर्वी त्याच्या पार्थिव देहाशी विवाह केला। दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी नांदेडला जाऊन सक्षम ताटे याच्या कुटुंबियांची भेट घेतली। दरम्यान कुटुंबियांनी सांगितल्यास गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील सरकारी वकील म्हणून खटला लढण्यास तयार आहेत, असं गुणरत्न सदावर्ते म्हटले। नांदेडमध्ये विजातीय प्रेम प्रकरणातून सक्षम ताटे या 19 वर्षीय युवकाचा खून झाला। त्याची प्रेयसी आचल मामिडवार हिनं सक्षमच्या पार्थिव देहाशी लग्न केलं। वडील आणि 2 भाऊ यांच्या विरोधात आचल हिनं पोलिसात साक्ष दिली। सध्या ती सक्षमच्या घरी राहते आणि मयत सक्षम याच्या आईनं आणि कुटुंबानं आचलचा स्वीकार केलाय। सक्षमसोबत 3 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचं आचल हिनं सांगितलं। कुटुंबियांनी दिलेल्या धमक्यांच्या दबावातून सक्षम विरोधात वर्षभरापूर्वी आपण पोलिसात तक्रार केल्याचं तिनं सांगितलंय। मी स्वतः सक्षमसोबत पळून जाण्यास तयार होते, मात्र माझ्या वडिलांची अब्रू होईल म्हणून सक्षमनं थांबवल्याचंही तिनं सांगितलं। निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये सभा पार पडली आणि शिवसेनेवर ज्यांनी वार करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर 1 नाही 2 वार केले, मात्र पक्षावर वार होऊ दिला नाही असं निलेश राणे म्हटले। तर या सभेतून शिंदेंनी निलेश राणेंचं कौतुक केलं। अक्कलकोटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। अक्कलकोटच्या विकास आराखड्यासाठी 370 कोटी दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तर आता निधी वाढवून 500 कोटी करणार असल्याचं ते म्हटलं। दरम्यान तिन्ही नगर परिषदेत सत्ता आणण्याचं आवाहन मतदारांना त्यांनी केलंय। लांजात कोणी आवाज केला तर त्यांचा मांजा कटलाच म्हणून समजा, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला। महाविकास आघाडीवर टीका करताना ते पराभव मान्य करून मुंबईत बसले आहेत, असा टोला देखील लगावण्यात आला। कणकवलीमध्ये निलेश राणेंनी एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं। महायुतीमध्ये झालेल्या वादानंतर शिवसेना निलेश राणेंसोबत असल्याची ग्वाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली। विजापूरच्या सभेतून चित्रा वाघ यांनी अनोख्या शैलीतून मतदानाचं आवाहन केलं। खा कुणाचंही मटण आणि दाबा कमळाचं बटण, असं आवाहन त्यांनी केलं। तर हा कानमंत्र नवऱ्याच्या कानात दिवसातून 3 वेळा सांगण्याचा अजब सल्ला देखील त्यांनी महिलांना दिला। मुक्ताईनगरच्या प्रचार सभेत मंत्री रक्षा खडसे भावूक झाल्या। निखिल खडसे निघून गेल्यानं आपल्यासमोर यावं लागल्याचं म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले। घराणेशाहीच्या आरोपातून मंत्री रक्षा खडसेंनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आम्ही घराणेशाहीमुळे नाही तर परिस्थितीमुळे राजकारणात आल्याचं त्यांनी म्हटलं। बदलापुरात उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिला। 7 उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिला असून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रुचिता घोरपडेंना हा पाठिंबा दर्शवण्यात आला। नशिराबादेत भाजप शिवसेना युतीचा रोड शो पार पडला। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। यावेळी ढोल ताशांच्या गजरात शेकडो कार्यकर्त्यांनी रोड शोला गर्दी केली। सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार प्रचार करण्यात आला। यावेळी डोर टू डोर प्रचार करण्यात आला। दरम्यान विकासाच्या मुद्द्यावर विजय होणार असल्याचा दावा शिवसेनेच्या उमेदवारांनी केला। आमचे हात आणि मन साफ असल्याचं वक्तव्य गणेश नाईक यांनी केलंय। जव्हारमध्ये भाजप उमेदवारांचा प्रचार करताना त्यांनी हे वक्तव्य केलं। तर नवी मुंबईतील वाशीच्या धर्तीवर जव्हारचा विकास करणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। सांगोल्यात देवेंद्र फडणवीसांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यातील सरकार सांगोल्याच्या पाठीशी उभं करणार असल्याचं यावेळी फडणवीसांनी म्हटलं। शिरूर नगर परिषदेच्या उमेदवार अलका खांडवे यांच्या प्रचारासाठी खासदार अमोल कोल्हेंनी पदयात्रा काढली। माजी आमदार अशोक पवार यांनी केलेल्या कामाच्या भरवशावर ही निवडणूक आम्ही जिंकू, असा विश्वास अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणाची मिमिक्री केली। उदय सामंतांना फोन लावण्याची त्यांनी मिमिक्री करत टीका केली। ममता बॅनर्जींनी रामाचं जप सुरू करण्याचं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलंय। तर देशात राम आहे आणि राहणार असल्याचंही त्या म्हटल्या। धुळ्याच्या सिंदखेडामध्ये पंकजा मुंडेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं भावनिक आवाहन त्यांनी केलं।
माळेगावमध्ये अजित पवारांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी त्यांनी रंजन कुमार तावरेंचा प्रचार केला। दरम्यान मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं। अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलली आहे। अंबरनाथ नगर परिषदेसाठी आता 20 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे। अंबरनाथ नगराध्यक्ष पदावरून तांत्रिक वाद झाला होता। शेकापनं विकासाच्या दृष्टीनं केलेलं काम शून्य असल्याची टीका महेश मोहिते यांनी केली आहे। तर शेकापच्या घराणेशाहीमुळेच अलिबागचा विकास खुंटल्याचा घणाघात देखील त्यांनी केला। बोरिवलीमध्ये भाजपकडून जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेत निराकरण करण्याचं आश्वासन दिलं। वर्धा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आलाय। यामुळे आज सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी शहरातून रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं। नशिराबादेत अपक्ष उमेदवार रऊफ खान इनायत खान यांनी रिक्षातून प्रवास करत अनोख्या पद्धतीनं प्रचार केला। गावातील मुख्य रस्ते, चौक, वस्ती आणि बाजारपेठांमध्ये प्रचार करत मतदारांना त्यांनी साद घातली। युगेंद्र पवार यांच्या विवाह सोहळ्यात संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं। यावेळी सुप्रिया सुळेंनी डान्स केला तर फुगडीच्या तालावर देखील ठेका धरला। या विवाह सोहळ्यात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारही सहभागी झाले। नांदेडमध्ये सततच्या त्रासाला कंटाळून गर्भवती विवाहितेनं आत्महत्या केली आहे। या प्रकरणात पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुलगा होण्यासाठी तिला सतत त्रास दिल्याची प्राथमिक माहिती आहे। सुरतहून पुण्यामध्ये आलेल्या महिलेची दागिन्यांची पिशवी रिक्षात राहिल्याची घटना घडली। त्यानंतर महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली। तक्रारीनंतर काही तासातच पोलिसांनी महिलेचे दागिने सुरक्षितरित्या मिळवून दिले। पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये भरधाव वाहनाचा भीषण अपघात झाला। अपघातात एक जण गंभीर जखमी झालाय। जखमीवर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। देवळ्याच्या माळवाडीत एकानं पत्नीसह 2 चिमुकल्यांची हत्या केली। त्यानंतर त्यानं स्वतः देखील आत्महत्या केली। गोविंदला कॅन्सर होता आणि त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाचं काय होईल म्हणून त्यानं संपूर्ण कुटुंब संपवल्याची प्राथमिक माहिती आहे। साताऱ्याच्या रामोशीवाडी गावात पोलिसांनी गांजाची शेती करणाऱ्यांवर कारवाई केली आहे। यावेळी पोलिसांनी एकाला अटक केली। त्याच्याकडून पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त केला। पिंपरी चिंचवडमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे आणि यावेळी पोलिसांनी 7 महिलांची सुटका केली। या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे। आतापर्यंत घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या तुम्ही माझ्यासह पाहिल्यानंतर